ठिकाणी मोडवळमध्ये नागनाथ महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे आणि या ठिकाणी हे उमेदवार आहेत आणि बाळासाहेब गायकवाड दोन उमेदवार या ठिकाणी आहेत. तर आपण एकूणच प्रचार काका आणि आपल्याला मतदारसंघामध्ये कसा फरक मतदारसंघातून प्रतिसाद आपल्याला एकदम उत्कृष्ट प्रतिसाद आहे. त्याचं कारण आहे की आम्ही ज्या टायमाला दौरा करत आहे त्या टायमाला लोकांच्या चेहऱ्यावरचं आसू बघून लक्षात येते की आपल्या पाठीमागं जनता भरपूर आहे. त्याचं कारण सर्वसामान्य घरातला उमेदवार असल्यामुळं लोकांनी आम्हाला एवढं म्हणजे आनंद दिलेला आहे की त्यांच्या चेहऱ्यातून बोलण्यातून घरी गेल्यानंतर चहा पाण्यातून लक्षात येतं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की घाबरण्याची काही गरज नाही की तुमच्यातून दुसऱ्यात लांब जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्ही काही इशीत बसणारा मुलगा नाही, तुम्ही रस्त्यावर फिरणारा गावागावात लोकांच्या शेताच्या बांधावर जाणारा माणूस आहे. त्याच्यामुळे साहेब आम्हाला कसलीही भीती नाही. की आता लोक इथे कुस्तीच कसं काय कुस्तीच काही नाही, कुस्ती तवा झालेली आहे. तुम्हाला रोजच्या रोज लक्षात येत असेल की आज तुम्ही कुठल्याही स्टेजवर जावा किंवा कुठल्याही गावात जावा, ज्या टायमाला आम्ही गावात आमच्या आगमन होतं आहे त्या टायमाला आम्हाला ऑटोमॅटिक लोक भेटली ती. त्यामुळे आम्हाला कशीही चिंता नाही अजिबात. मतदारसंघामध्ये फिरत असताना आपल्याला नागरिक मतदार कुठल्या समस्या सांगतात? प्रामुख्याने लोकांची एकच म्हणणं आहे की रस्ता, लाईट, पाणी ही समस्या सध्या जादा भेडसत आहेत. तर आम्ही आल्यानंतर त्या नागनाथ या मंदिराच्या समोर सांगतो, प्रत्येक आमच्या डोक्यात एक व्हिजन आहे, एक मॉडेल आहे की कोकरापूर जिल्हा परिषद गट एक मॉडेल तयार करण्याचं माझं स्वप्न आहे. तुम्ही काय चिंता करायची गरज नाही. लोकांना वाटत असेल आयला पहिला काय मोठा बोलतंय काय, तुम्ही कधी माझा मागचा अभ्यास इतिहास करा माझ्या व्यवसायातून. मी कधीच कुणालाही खोटं बोललेला माणूस नाही. मी जे बोलतो येता तोंडातून माझ्या वाक्य गेलं, पुन्हा कधीच माझी मी वाक्य माघार घेणार नाही. भाऊ माझ्याबरोबर, भाऊचा माझा काय मनाला संपर्क नाही. भाऊ बरोबर आहे का? मी जी काय बोलतो ते करतोय. माझ्या कार्यकर्त्यांनी विचारा, कार्यकर्त्यांना सांगितलं हे काम कामाला लागा. मी पुन्हा कधी त्याला असं म्हणणार तुम्ही काय केलं, कारण तुम्ही काळजी करण्याची काहीच गरज नाही. जनतेचा प्रतिसाद आहे आम्हाला जनतेने खांद्यावर घेतलेला आहे. विरोधकांना काय म्हणताय त्याचं मला काय केलं नाही. कोण काही वावडे उठवत असेल वावड्याला मी घेणारा माणूस नाही. माझ्या पाठीमागं समाधान पहिलवान हजर आहेत, तर मी घेणारा माणूस नाही. काय मतदाराला एकच आवाहन करतो, आम्ही सर्वसामान्य घरातले उमेदवार आहेत सर्जेराव नाना निळे व बाळासाहेब गायकवाड यांचं पुन्हा एक तुतारी येणाऱ्या 7 तारखेला तुतारीच्या बटनासमोर यांना बटन दाबून यांना प्रचंड मताने विजय करा. तुम्ही काय सांगेल ते आम्ही कामं करायला तयार आहे. आणि तुम्ही कधी बी आम्हाला फोन करा, तुम्ही येऊन कधी बी फोन करा. 100% कामाचा आम्ही निरसन करील. कुठल्याही समस्या असू द्या 100% आम्ही त्याला धावून जाण्याचा प्रयत्न करेल. या ठिकाणी समाधान पाटील पैलवान आले आहेत. दोन पैलवानांची या ठिकाणी एका पॅनलमधून आपण लढवत आहात. तर त्याबद्दल आपल्याला काय म्हणतात? मतदारसंघात काय होतं? एकच चर्चा आहे, ज्या टायमाला 2 पैलवान किंवा त्यापेक्षा अधिक पैलवान एकत्र येतात त्या टायमाला समोरच्या चारी मुंडाची थोडा हे सर्व मीन आहेत, मतदार बोलतो. ज्या टायमाला एका पैलवानला फसवलं जातं त्या टायमाला दुसरा पैलवान शेडू मारून मैदानात लाल माती तयार आहे आणि तो माझा मोठा भाऊच आहे. आणि माझ्या माध्यमातून तो असेल काय मी असेल काय, पण 100% इतिहास घडणार. जे गेल्या 30 वर्षापासून जो काही जनतेला त्रास आहे, जे काय जनतेला जो जाणून बुजून त्रास दिला जातो, जे जनतेच्या विकासाला अडीअडचण करतात, त्याचा मात्र शेवट ह्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 100% होणार आहे. समाधान पाटील या पैलवानाला राजकारणातला डावपेच समजला नाही, त्यामुळं राजन पाटलाची बाजू पडून आपण तुतारी हातात घेतलेले, त्याबद्दल काय होतं? राजकारणातला राजन पाटलाचा डावपेच म्हणजे एखाद्या कपटी जो एक महाभारतात एक कपटी होऊन गेला तसा राजकारणात एक अनगरचा कपटी. आणि समाधान पाटील एक निष्ठेनं स्वाभिमानाने त्याच्याजवळ गेला होता. आणि त्या राजन पाटलांनी काय केलं की त्याच्या जी काय जे पाट्या होत्या, जे नावाची जे स्वाभिमानाची पाटी घाण झालेली समाधान पाटलांनी व्हायचं काम केलं. आणि त्या समाधान पाटलाला कुठंतरी कामाचा दाम द्यायची वेळ आली त्या टायमाला त्याने त्याची लायकी दाखवून दिली. काही हरकत नाही. ज्या टायमाला नितीन निळेसारखा जर उमेदवार पैलवान म्हणून जर मैदानात येत असेल तर मीच काय, सोलापूर जिल्ह्यातले सर्व पैलवान त्याच्या पाठीमागं त्याचा एक ढाल म्हणून 100% उभा व्हावा. समोरच्या पार्टीनं तुमच्यावर एक डाव टाकून तुमचं तिकीट कट केलेलं आहे, तर आता हे पुढचा डाव तुमचा काय असेल? मतदाराला आपण काय म्हणणार? पैलवान म्हणजे खूप मोठा इंजिनियर आहे. एखाद्या इंजिनियरला जर बिल्डिंग उभा करायची म्हटलं तर त्याला आधी कागदावर त्याचं बिल्डिंगचं पूर्ण स्ट्रक्चर घ्यावं लागतं. पण पैलवान एक असा व्यक्ती आहे तो काही सेकंदात
त्याचा जो प्लॅन आहे तो प्लॅन थांबवू शकतो आणि त्या प्लॅननुसार तो काही मायक्रो सेकंदात तो डावी टाकू शकतो. त्यातला मी एक आहे आणि माझा भाऊ नितीन निळे आहे. त्यामुळे मी जरी एकदा फसलो तरी जनतेने ते उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. याच्यानंतरचा पिक्चर 7 तारखेला होईल, तो रिलीज 9 तारखेला होईल. त्या माध्यमातून तुम्हाला सगळं दिसेल की जे काही समाधान पाटलांची फसवणूक झाली ती चुकीची झाली की खरी झाली ही जनता दाखवून देईल. या ठिकाणी आपल्याबरोबर माजी सभापती नरोटे अण्णा आहे. तर हे ज्येष्ठ आहेत आणि त्यांनी राजन पाटलांचं एकूणच राजकारण बाबुराव अण्णापासून राजकारण बघितलेलं आहे. तर एकूणच आपण अगोदरच्या निवडणुका आणि ह्या निवडणुकीमध्ये आपण कसं पाहताय? नाही, मला एकच आव्हान करायचं तुमच्या मार्फत. मी 14 ते 24 भाजपचं काम केलं. भाजपमध्ये असताना राजन मालकाने जेवढा त्रास दिला तरी बी आम्ही त्याला काय म्हणजे पिंडीला पाव लावण्याचा प्रयत्न केला नाही. त्याचबरोबर तुमच्या माध्यमातून भाजपवाल्याला सांगायचं आहे, मूळ भाजपवाले येतील ना त्यांना आज काय वागणूक आहे, नेते मंडळींनी काय वागणूक दिली याचाही ह्याला जुन्या कार्यकर्त्याला उमेदवारी दिली नाही. त्यामुळं म्हणजे ज्येष्ठ भाजपाचे ज्येष्ठवंत भाजपा कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे म्हणजे थेट भाजपला दावूनच द्यायला पाहिजे की आम्ही विरोध केल्यानंतर काय होतं आहे. ह्या पद्धतीनं मला तुमच्या माध्यमातून भाजपच्या जुन्या निष्ठावंताला आव्हान करायचं आहे, तुम्ही जो निर्णय द्याल तो योग्यच द्या. मग त्याशिवाय भाजपवाल्याला कळणार नाही. मूळ जीवन ठेवली भाजप. आपण मतदाराला काय आव्हान करा? मतदाराला आव्हान करणार ना, निळे पैलवानला, बाळासाहेब जायकवाडला आणि तुतारीला दोन्ही उमेदवाराला मतदान करावं एवढंच आव्हान करणार. धन्यवाद. हे होते कोल्हापूर गटातील पंचायत समिती आणि जिल्हा परिषद. धन्यवाद.